Now today we'll see measures of angles. So till now we know that we used to measure angle in degree, right? So आज आपण डिग्री म्हणजे मेजरमेंट अँगलचं कसं करतात त्या दोन टाईपमध्ये पाहणार आहोत. एक तर नॉर्मल सिस्टीम आपली डिग्री मेजर सिस्टीम ज्याला सेक्टर डेसिमल सिस्टीम म्हणतात आणि अनदर वन इज सर्क्युलर सिस्टीम दॅट इज रेडियन मेजर. ओके, सो नाउ वी नो दॅट डिग्री एक सर्क्युलर रोटेशन जेव्हा आपण घेतो तेव्हा तो किती डिग्री कव्हर करतो 360 डिग्री, राईट? सो दॅट मीन्स 1 डिग्रीचा जो पार्ट असतो तर हा पूर्ण सर्कल कितीचा 360 म्हणजे 1 डिग्री जो असेल तो किती असणार आहे 1/360 पार्ट ऑफ 1 रोटेशन. ओके, पार्ट ऑफ 1 रोटेशन दॅट इज जर आपण याला आता हा सर्कलचा पार्ट झाला, जर आपण याला क्लॉकच्या लँग्वेजमध्ये कन्सिडर केलं तर त्यावेळी 1 डिग्री म्हणजे काय असणार आहे तुमचा क्लॉकमध्ये 1 आवर असं लक्षात ठेवा. 1 आवर म्हणजे किती 60 मिनिट्स. सो क्लॉकच्या वेळेने जेव्हा आपण पाहणार तर तेव्हा 1 डिग्री इज इक्वल्स टू असणार आहे तुमचं 60 मिनिट. किती 60 मिनिट. आणि मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये आता आपण मिनिटला त्या एक डॅशने डिनोट करणार आहोत म्हणजे 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स दॅट इज 60 आणि वरती एक डॅश. नाव अगेन now 1 minute is divided into we know that 60 seconds. So 1 minute साठी काय शिकवलं dash. So 1 minute is equals to 60 seconds. Okay, so that is 60. Now for seconds we will use 2 dash. Okay, so this is the conversion. एक सर्कल काय करतो पूर्ण 360 डिग्री कव्हर करतो. मग 1 डिग्री म्हणजे किती तर त्या सर्कलचा 1/360 पार्ट. म्हणजेच जर क्लॉकच्या वेळेने आता आपल्याला क्लॉकचे पण मेजरमेंट्स त्याला दाखवायचे की मिनिट्समध्ये सेकंड्समध्ये आपल्याला नोट करायचं. सो इन दॅट हाऊ विल कन्वर्ट मिनिट अँड सेकंड्स फ्रॉम डिग्री. सो रिमेंबर 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 सेकंड्स. हे पण कसं लक्षात ठेवायचं मी सांगितलं. यालाच क्लॉक कन्सिडर करा. मग 1 डिग्री म्हणजे काय करायचं तुम्हाला की 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स. एक आरमध्ये किती कन्सिडर करा की 1 आवर. एक आरमध्ये किती मिनिट्स असतात 60 minutes. So 1 degree converted to 60 minutes, and now this is very simple that 1 minute converted to 60 seconds. Now this we will see from the radian measure format. Now check, suppose this is a circle, okay, with radius r. So आपण काय करूया, okay, r radius. Now we know that आपण सर्कल मध्ये कितीही रेडियस काढू शकतो. सो जर मी इथे जरी एक रेडियस काढली ही पण काय होणार आहे आरचीच होणार आहे. ओके, नाव सी तर रेडियन मेजर का म्हणतात सर्क्युलर सिस्टीमला वाय इट इज कॉल्ड एज रेडियन मेजर. सो सी इफ we'll consider one circle with origin O, okay, and if we'll draw a radius of r major, 2 radius of r major, आणि जर या 2 रेडियसमुळे कट झालेली ही आर जी आहे ती सुद्धा आपण आर मेजरचीच कट केली. ओके, सपोज मी याला एक्सटेंड करते. दिस इज ए अँड दिस इज बी पॉइंट. ओके, नाउ रिमेंबर व्हेन रेडियस ऑफ सर्कल कट्स an arc extended from center equal measure to r only. ओके, म्हणजे या आरचा का मेजर किती आरच आहे. दॅट टाइम अँगल फॉर्म बरोबर म्हणजे रेडियसमुळे आणि तेवढ्याच रेडियसमुळे कट झालेली सेंटरच्या समोर कट झालेली तेवढ्याच मेजरची आर म्हणजे आर मेजरची आर यांच्यामुळे सेंटरला जो अँगल तयार होतो यांच्यामुळे सेंटरला जो अँगल तयार होतो तो असतो 1 रेडियन. तो काय असतो 1 रेडियन. म्हणून या सर्क्युलर सिस्टीमला काय म्हणतात रेडियन मेजर असं म्हणतात. सो नाउ वी आर गोइंग टू सी दॅट वी कॅन कन्वर्ट एनी मेजरमेंट फ्रॉम डिग्री मेजर टू रेडियन मेजर अँड रेडियन मेजर टू डिग्री मेजर. सो फॉर दॅट वी शुड नो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. सो त्याच्याबद्दल एक प्रूफ आहे की जो रेडियन आपण डिफाईन केला आहे, ठीक आहे, रेडियनला आता 1 रेडियन. सो रेडियनसाठी आपण सिम्बॉल यूज करणार आहे 1 आणि वरती सी. सो सर्क्युलर मेजरचा सी. सो 1 रेडियन.
now we are going to show that pi radian म्हणजेच किती 180 degree, and we are going to show this also की degree to radian and radian to degree चं relation काय आहे exact. Okay, so we will see the proof now. Now let us consider proof. मी फारसे लिहून दाखवणार नाहीये because it is there in textbook. You can write from that also if you need full explanation. But कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. एकदा कन्सेप्ट कळाली तुम्हाला प्रूफची की तुम्ही स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. सो जे पण आपण काही आता म्हणतोय ते सगळं लिहायचं. सो आता मी नाव आय एम सेइंग दॅट लेट अस कन्सिडर द सर्कल. सो जस्ट राईट डाउन दॅट. ओके, सो लेट अस कन्सिडर द सर्कल ऑफ रेडियस r and center at O. Okay, write down here over here. Let us consider circle with center O and radius r. Okay, this is O and this is radius r. Suppose this is A. Okay, now this only we consider that. So now if I draw one more radius, so that will also measurement r, correct? So this is B, and we are drawing one radian angle. So this r is also of measure r. Now in order to form this proof, now draw extend this radius opposite side. So now we consider this as C. Okay, so this is, we know that this is, if this is r, then this full is diameter. That means this measure will also of r. Now you can see that this is nothing but straight angle AOC is nothing but what? Straight angle it is. So straight angle म्हणजे 180. So write down. We know that from figure, no? From figure, angle AOC is straight angle. That means 2 times right angle. Okay, angle AOC. Now see, this is of R, this O. Now as we know की सेंटरला जे अँगल फॉर्म होतात, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही 10th मध्ये थेरम पाहिला असेल की मेजर ऑफ अँगल formed at center are proportional to the measure of their extended subtended arcs. Okay, so using that theorem, that since measures of the angle at the centers of a circle is proportional to the length of the corresponding arcs subtending them. Okay, now हे आपण का consider करतोय because we have to show that pi radian is equals to 180 degree. Pi radian means this full straight angle, that is AOC, and one more concept we know that
दॅट AOB मुळे जो अँगल तयार झाला तो कितीचा आहे 1 रॅडियन. सो दॅट इज इट्स मेजर ऑफ आर्क इज R. नाउ ॲज वी नो, आणि ही कन्सेप्ट त्याच्यावर झाली की सिन्स मेजर ऑफ द अँगल ॲट द सेंटर्स, ते कशावरून डिटरमाइन होतात किंवा डिफाईन होतात, तर त्यांच्या सेंटरच्या समोर किती मेजरमेंटची आर्क सबटेंड झाली आहे किंवा किती मेजरमेंटची आर्क आहे त्याला सेंटरच्या जागी तयार झालेला अँगल प्रपोर्शनल असतो. दॅट मीन्स मेजर ऑफ द अँगल ॲट द सेंटर्स ऑफ अ सर्कल इज प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ आर्क सबटेंडेड देर. ठीक आहे, त्यांना आर्क कोणती सबटेंड करतात तर इथे AOB जर आपण कन्सिडर केला, दिस इज द अँगल ॲट सेंटर, आणि त्याला कुठली आर्क सबटेंड करतेय, मेजर ऑफ लेंथ R. म्हणून हा अँगल जो असणार आहे त्याचा मेजर सुद्धा तितकंच असणार आहे, प्रपोर्शनल. अँड नाउ वन मोर अँगल वी हॅव AOC, दॅट इज ऑल्सो ॲट सेंटर. करेक्ट, दिस अँगल AOC इज ऑल्सो ॲट सेंटर. सो त्याच्यासाठी कुठली आर्क आहे, ABC. दिस इज आर्क सबटेंडिंग द अँगल ॲट द सेंटर विच इज AOC. Okay, so therefore angle AOB upon angle AOC is equals to AOB साठी कुठली आर्क आहे, so length of arc AB, length are proportional. So write down first that length of arc AB, and for AOC which arc is proportional, so ABC, so length of arc ABC. Now what is length of arc AB? Here R. Correct. So therefore length of AOB upon angle AOB upon angle AOC is equals to, this is R upon, so length of ABC is what, this is one length of ABC. So we know that full circle is 2 pi r, राईट. सर्कम्फरन्स काय असते सर्कलची, 2 pi r असते. आणि इथे आपण पाहू शकतो की आता इथे ABCचं आपल्याला जरी मेजरमेंट क्लिअरली दिलेलं नाही, जसं आपण इथे फाइंड आउट केलं की ही पण आर्क जी आहे ती R लेंथचीच आहे, पण ABC साठी आपल्याला तसं काही माहित नाहीये. बट वी कॅन फाइंड आउट हाऊ. ॲज वी नो सर्कम्फरन्स किती असते सर्कलची, फुल 2 pi r, अँड दिस इज नथिंग बट हाफ. ABC काय आहे, त्याचा हाफ पोर्शन आहे. सो लेंथ ऑफ आर्क ABC काय असणार आहे, 1/2 into 2 pi r, right? So next question we'll see this side. So now therefore angle AOB upon angle AOC is equals to R upon, आता इथे पहा अपॉन मध्ये हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार आहे, सो व्हॉट विल रिमेन pi r, and again this r will get cancelled, so it will be 1 upon pi, and therefore angle AOB upon angle AOC is equals to 1 upon pi. Now अँगल AOB चं साठी काय करू शकतो, हा AOC तिकडे घेणार आहोत आपण. सो अँगल AOB इज इक्वल्स टू 1 upon pi इंटू अँगल AOC. सो व्हॉट इज अँगल AOC नाव, 2 टाइम्स राईट अँगल म्हणजे स्ट्रेट अँगल. सो अँगल AOB इज इक्वल्स टू स्ट्रेट अँगल upon pi. Now 180 upon pi we can write it. Okay, so here for reason you can write, give this 1. Okay, so from give this 1 काही चालेल, म्हणजे आपण स्ट्रेट अँगल साठी 2 राईट अँगल्स लिहिणारच आहोत. सो 2 टाइम्स राईट अँगल्स upon pi from 1. Okay, and for angle AOB, what is angle AOB? This is 1 radian na, so for that also you can write here in given only, इथे जेव्हा तुम्ही लिहिणार आहात
So we write down that angle AOB is 1 radian. Okay, so this is nothing but 1 radian is equals to 1 radian is equals to, this is nothing but 180 upon pi, so 180 degree. Okay, and what we have to show, this is one relation. मी याच्याबद्दल तुम्हाला पुन्हा सांगेन नंतर, पण आपल्याला आता शो काय करायचं आहे, पाय रॅडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री. नाउ हियर वी हॅव 180 अपॉन पाय. नाउ पाय वी कॅन टेक दिस साइड, सो विच इम्प्लाइज पाय and into 1 radian, so pi radian it will be. Okay, if you want we can write like this first, that pi into 1 radian is equals to 180 degree, and this implies that pi radian is equals to 180 degree. So this is the relation, that is pi radian जो असतो तो किती असतो, 180 degree असतो. And what I am talking about की जर तुम्हाला radian to degree conversion करायचं आहे, that time we use this relation. Okay, so this is the theorem. काय करायचं होतं, first of all we have to consider a circle with radius r and center at O. Then just form 1 radian angle. We know that काय करायचं आपल्याला की 2 रेडियस काढायचं, त्याच्यामुळे जी आर्क सबटेंड होणार आहे ती पण काय मेजरची असणार आहे, r. So because of that the angle will get formed which is of measure 1 radian. So we write here 1 radian. ठीक आहे, this angle is 1 radian. So just write down that information in your language. इथे तुम्ही आपली लँग्वेज यूज करू शकतात. नाव आपल्याला काय करायचं आहे, AOC. हां, वन मोर थिंग वी हॅव टू कन्सिडर की तुम्हाला काय करायचं आहे, एक्सटेंड करा ही जी रेडियस आहे ती अपोजिट साइडला एक्सटेंड करा टिल C. then you will get AOC angle which is a straight angle, right? So from figure AOC is a straight angle. Straight angle म्हणजे काय, 2 times right angle. So give that 1. आता नाही दिला तर आपल्याला माहिती की इथे लागणार. So that time you can also give this point as 1. Right? Now since we know that जे सेंटरला जे अँगल्स फॉर्म होतात त्यांचं मेजर कशावर डिपेंड असतं, तर त्यांचं मेजर डिपेंड असतं की त्या सेंटरमुळे, त्या सेंटर समोर त्यांच्या आर्कमुळे, आर्कची जी लेंथ आहे त्या लेंथला त्या सेंटरवर तयार झालेले अँगल्स प्रोपोर्शनल असतात. सो दॅट इज इन टर्म्स ऑफ mathematical angle, that since measures of the angle at the centers of a circle is proportional to the length of arc subtending there. ठीक आहे, त्यांना फॉर्म करणारे आर्क. म्हणून त्या लँग्वेज मध्ये आपल्याकडे कोणते 2 अँगल्स आहेत आता सध्याला, AOB and another one is AOC. So just take that ratio. हा रेशिओ कसाही घेतला तरी चालेल, नंतर आपण पाहतो की आपल्याला चेंज करायचं. सो अँगल AOB अपॉन अँगल AOC. Okay, so what is measure of angle AOB now? Length AOB is proportional to the length of arc. कोणती AOB मुळे कोणती आर्क तयार झाली आहे, AB आर्क तयार झाली आहे. See this arc, बरोबर, त्या आर्कचं लेंथ आहे, सो लेंथ ऑफ आर्क AB. and AOC मुळे कोणती आर्क तयार झाली आहे, तर ABC. So this measure is proportional to the length of arc ABC. Now what is length of arc AB? This is arc आणि ABC ची लेंथ काय असणार आहे आपल्याला जरी दिली नाहीये, but it is circle, right? and circles full circumference is 2 pi r, right? Circumference of circle 2 pi r, and ABC is nothing but half portion of that. So we'll take that length of that arc ABC as 1/2 into 2 pi r. So after getting cancelled, it will remain 1 upon pi. Now for angle AOB, we'll take this angle that side, so it will be multiplication over here, and AOC is nothing but straight angle, and which is as equal to 2 times right angle. So just write down that relation. If you want, you can leave here from 1 and then mark this as 1. From that now, 2 times right means what? 180 degree. We saw that right angle is nothing but 90 degree in some basic concept in first lecture, right? So this is 180 degree upon pi, and now we have to prove that pi radian is equals to 180. And for this side AOB, we already know that AOB is angle of measure 1 radian because काय झालंय, रेडियस मुळे आणि त्याच्या सेम मेजरमेंटच्या आर्क मुळे तयार झालेला अँगल काय असतो, 1 रेडियन असतो. सो वी राइट डाउन दिस इन्फॉर्मेशन ओवर हियर, and then pi take this side, so it will be pi radian, and then pi radian is equals to 180 degree. Hence proved. Okay.